येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण हे चिन्ह नसणार आहे, ते गोठवलं जाऊ शकतं असा दावा केलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। माझा कट्ट्यावर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं। धनुष्यबाण चिन्ह आता गोठवलं जाईल असा त्यांचा दावा आहे। शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालंय। निवडणूक आयोगाने हा निर्णय दिल्यावर पुढे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे झालेल्या सुनावणीत देखील हाच निर्णय कायम राहिलेला। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती। याबाबत पुढील महिन्यात अंतिम सुनावणी होणार आहे। त्याआधीच संजय राऊतांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठं वक्तव्य केलं। यावेळी बोलताना राऊतांनी अमित शहांच्या नावाचा उल्लेख करत शिंदेंवर टीकाही केली आहे। शिंदेकडे त्यांचा पक्ष यापुढे राहणार नाही हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो। पुढली निवडणूक विधानसभा असेल लोकसभा असेल शिंदेकडे धनुष्यबाण नसणार। शिंदेनी चीफ जस्टिसला जरी पुष्पगुच्छ दिला असला बरं का असं वाकले असले तरी पण भारतीय संविधान जे सांगताय, संविधानातलं जे 10th शेड्यूल सांगताय त्यानुसार, म्हणून ते तारखावर हिंमत नाही निर्णय द्यायची त्यांची, त्यानुसार धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल। आणि शिंदेंना जे का अमित शहानी कंपनी चालवायला दिलेली आहे त्याचं शटर डाऊन होईल। आमच्या हातामध्ये जर या राज्याची, माझ्यासारख्या माणसाच्या हातात या राज्याची किंवा देशातल्या काही विशिष्ट खात्याची सत्ता आली तर या भारतीय जनता पक्षाचे मी 15 तुकडे करून दाखवेन। 15 तुकडे करीन त्यांचे मी तुम्हाला सांग चॅलेंज मागे बोललोय मी। भारतीय जनता पक्षाचे देशभरात 15 तुकडे करेन। हे तुकडे कुठे गेले कुठे पडले त्यांना कळणार नाही। हे ईडी बीडी आणि सीबीआय आणि पोलीस याच्या जोरावर चाललंय ना सगळं। हे स्वतःचं काय आहे? भाजपचा पूर्ण काँग्रेस झालेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस झालं, स्वतःचं कुठे आहे त्यांचं काय? हां, आमचे लोक त्यांच्यामध्ये आहेत। एकनाथ शिंदे यांच्यासारख्या विकृतीचं तर अस्तित्व राहणार ना आमच्या हातात सत्ता आल्यावर। काय तुम्ही आम्हाला सांगताय? हे ज्ञान आहे ना, हे प्रवचनं ही द्यायला आणि ऐकायला ठीक आहेत, पण प्रत्यक्ष जमिनीवरती आम्ही आहोत, आम्हाला माहिती आहे। हातात जर सत्ता असेल आणि सत्ता अशा पद्धतीनं वापरली जाणार असेल तर या देशात आणि या जगात काही घडू शकतं। ट्रम्प बघा ना वेडा झाला आहे, तसे ट्रम्पचे बाप इथे बसलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।